संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी राम देवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनोबेशंदनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तलय. उज्ज्वल हिरंबर हर दमम बेपरवा अथाह वार पार निमज्जतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूजे आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समरथ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बांधी जाम गुलाम. कुता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखें चोवा जाऊं मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं. जय इब के सतगुरु मिले सब दुख आँखों रो. चरणों ऊपर शीश धरूं कहूँ जो कहनी हो. कबीर साईं मिलेंगे पूछेंगे कुशलत. आदि अंत की सब कहूँ अपने दिल की बात।
गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाही, हमसे तुमको बहुत है, तुम जैसे हमको नहीं। गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाहार, साऱ्या सृष्टीचे मालक, कुळ धनिक कुळाचे मालक कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मा परमेश्वराचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित झाले आहात। तुमचे सौभाग्य आहे, तुम्हाला अशा वेळी मानव शरीर प्राप्त आहे आणि त्याही पेक्षा चांगले तुमचे नशीब आहे की तुम्हाला हे तत्वज्ञान आणि यथार्थ भक्ती विधी प्राप्त होत आहे। तर तुमच्या नशिबाचा, तुमच्या शुभ संस्कारांचा काही अंदाज नाही लावता येऊ शकत। न जाणो तुम्ही कोणकोणत्या जन्मात तुम्ही हे पुण्य संग्रहित केले आहे। लखबर सूरा जूद ही लखबर सांवत दे, लखबर यति जहान में तब सतगुरु शरणाले। तर तुम्ही असे महान आत्मे कोणत्या ना कोणत्या युगात राहिले आहात। तुम्ही परमात्म्यासाठी मोठे मोठे त्याग केले आहेत, तुम्ही राज्यही त्यागले आहे, तुम्ही खूप मोठी बलिदाने दिली आहेत। तेव्हा आज तुम्हाला हा शुभकाळ प्राप्त झाला आहे। धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्यापासून जन्म झाला। परमपिता परमात्म्याच्या असीम कृपेने तुम्ही इथे पोचले आहात। तुम्हाला जेवढे हे अध्यात्म ज्ञान प्राप्त होत जाईल तेवढेच तुम्हाला सरप्राईज होत राहील, आश्चर्य वाटेल की खरंच सहज भगवान मिळाले, सहज ते ज्ञान मिळाले जे ऋषी महर्षीही नाही प्राप्त करू शकले। ब्रह्मा विष्णू महेशाला देखील ते ज्ञान प्राप्त नाही झाले जे आज तुम्हाला भगवानांनी प्राप्त करून दिले आणि सहजच करून दिले। आता जर कमी राहिली तर तुमची राहील। तर याबद्दल परमात्मा म्हणतात स्वतःच कि समझा है तो सिर दर पाओ और बहोर नीरे ऐसा दाओ। जर तुम्हाला हे ज्ञान कळाले की आपण कुठे राहत आहोत आणि काय उद्देशाने आपण जगत आहोत आणि आपण करायला काय हवे होते आणि करत काय आहोत, तर आता डोक्यावर पाय ठेवा। डोक्यावर पाय ठेवणे म्हणजे खूप वेगाने धावणे। एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत कुठे कुठे पाय टेकत असतात व्यक्तीचे, तर आता तुम्हाला असा वेळ मिळाला आहे की अशा वेळी जगता जगता तुम्ही तुमचे कर्म केले तर मोक्ष प्राप्त होईल, कायमचे झंझट संपेल। तुम्ही या लोकात राहत आहात, तुमची मुले तुम्हाला किती प्रिय आहेत, तुमचे माता पिता तुम्हाला किती प्रिय आहेत, तुमचे पतिपत्नी भाऊ बहिणी तुम्हाला किती प्रिय आहेत। आजीवन आपण जी संपत्ती जोडण्यामागे लागत असता तुम्हाला ती किती प्रिय आहे, त्यासाठी न जाणो किती वादविवाद करता, भांडत असता, दावे ठोकत असता। तर ती किती चांगली वस्तू आहे ज्याबद्दल तुम्हाला एवढी ओढ आहे, तर आणि मग ही लगेच सोडून द्यावी लागते, मृत्यू होऊन जातो। हे याचे काय कारण आहे? जेव्हा तुम्हाला याचे कारण लक्षात येईल तेव्हा तुमची रुची निर्माण होईल परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आणि सतलोकात जाण्याची। नाहीतर ठीक आहे, जसे कराल इतर कोठेही तुम्हाला असे स्थान नाही मिळणार जिथे तुमची भक्ती शास्त्रानुकूल असेल।
आणि शास्त्र अनुकूल साधना केल्याने तुमच्यावर एवढे शुभ संस्कार होतील. जर पार नाही झाला तर तुम्ही न जाणो कितीतरी वेळा देवता व्हाल. या भक्तीने इतकी महत्वपूर्ण भक्ती आहे, एवढी मौल्यवान आहे, याची एवढी व्हॅल्यू आहे. आणि न जाणो कित्येक वेळा पृथ्वीचा राजा सुद्धा व्हाल आपल्याच पुण्यकर्मांनी. आणि मग त्यापेक्षाही जास्त तुम्ही मग कुत्रा, गाढव आणि डुक्कर देखील व्हाल. तर या भानगडीतून सुटण्याची, यापासून सुटका मिळवण्याची आता वेळ आली आहे. आता यात चुकायचे नाहीये. तुम्ही बुद्धिमान व्यक्ती आहात, एज्युकेटेड असाल, परमात्म्याने हर तऱ्हेने कृपा केलेली आहे, तुम्हाला शिक्षित केले, सद्ग्रंथांशी दासाची ओळख करून दिली आणि मग अशी उपकरणे निर्माण केली आहेत की तुम्ही घरी बसून बघू शकता. आताही कोणी परमात्मा प्राप्ती करू शकणार नाही ज्याची सतलोकात जायची इच्छा नाही होणार. तर तो मनुष्याच्या शरीरात पशूच आहे, मनुष्य नाहीये. ह्या अशा ज्ञानाशी परमात्म्याने तुमची ओळख करून दिली आहे. ज्या दिवशी तुम्हाला याची आवड निर्माण होईल, हे ज्ञान लक्षात येईल तुम्हाला, या लोकातील कोणतीही वस्तू चांगली नाही वाटणार. इंद्र दा राज कागदा बेष्टा. स्वर्गाच्या राजाची गादी ही तुम्हाला अशी वाईट दिसू लागेल जशी कावळ्याची विष्ठा असते, घाण असते. आणि आतापर्यंत आपण एक सरपंच झालो तर ते अभिमानाने मिरवतो, MLA झालो तर माहीत नाही काय बनतो, मंत्री मुख्यमंत्री झालात या छोट्याशा प्रांताचे, तर आपली बुद्धी भ्रष्ट होते. या ज्ञानाने सेटिंग होईल, इथली इच्छा नष्ट होईल. तुम्ही बघितले असेल, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून जात होते, पुढे त्यांच्या स्वागतासाठी माळा घेऊन उभे होते, रस्त्यात क्रॅश झाले हेलिकॉप्टर. आता या भक्तांची हाडे नाही मिळाली किती 3 दिवसांपर्यंत. तर व्यर्थ आहे हे आयुष्य. तर तुम्हाला गंभीरपणे विचार करावा लागेल याचा. ही काही डूम भाटाची गाणी नाही आहेत, परमात्म्याने सांगितलेला आध्यात्मिक मार्ग आहे. आणि परमात्मा म्हणतात या बोलण्या सांगायच्या गोष्टी नाही आहेत, करून दाखवण्याच्या आहेत. पुण्यात्म्यांनो, तुम्हाला आजच्या सत्संगात सकाळी सांगितले होते की परमात्मा स्वतः येतात यथार्थ ज्ञान सांगण्यासाठी आणि आपल्या प्रिय आत्म्यांना, चांगल्या आत्म्यांना भेटतात. गोता मारो स्वर्ग में जा बैठूं पाताल, गरीब दास ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. कबीर साहेब गरीबदास साहेबजींना भेटले, सतलोकात घेऊन गेले जिथून आपण आलो आहोत, जे आपले निजस्थान आहे, जिथे आपले पिता राहतात. आणि ते परमपिता परत सोडून गेले त्यांना या पृथ्वीवर. स्वतः पाहिलेला तो सगळा प्रसंग, ते सर्व दृश्य, सगळे दृश्य आणि परमात्म्याकडून प्राप्त त्या ज्ञानाशी ओळख झाल्यानंतर गरीबदास साहेबजींनी सांगितले की परमेश्वर असे म्हणत होते, गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताल, गरीब दास मैं ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. तुम्ही त्या परमात्म्याचे ते आहात, हिरे आणि मोती, म्हणजे खूपच प्रिय आत्मे आहात. तुमच्यापर्यंत परमात्म्याने कोणत्याही माध्यमातून संदेश पोहोचवला आहे आणि आपल्या शरणी घेतलाय. तुम्ही ते पुण्यात्मे आहात. आता जेव्हा परमात्मा इथे आलेले होते, घरोघरी फिरायचे, कुठेही चौकात उभे राहायचे, एकतारी घेऊन आपली अमृतवाणी ऐकवायचे. परमात्म्याच्या वाणीत आत्म्याला आकर्षित करण्याची एवढी शक्ती आहे जसे चुंबक लोखंडाला खेचून घेते. आता या मालकांची वाणी ऐकून आत्मा आपोआप जशी ओढ असते आणि अशी परमात्म्याची वाणी याला झपाटून टाकते, याला प्रवृत्त करते विचार करण्यासाठी. तू करत काय आहेस, करायला काय हवे होते. पृथ्वीपति चकवे गए जिनके चक्र चलंत, रावण सरीखे कौन गुण बाई ऐसे गए अनंत. सर्व सोने की लंका थी वो रावण से रणधीरम,
एक पलक में राज विराजी जम के पड़े जंजीरम। सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरवो। तेरी क्या बुनियाद प्राणी तू पेंडा पंथ पकड़वो। आए हैं सो जाएंगे ये राजा रंग फकीर। एक सिंहासन चढ़ चले एक बंधे जात जंजीरे। कबीर हरि के नाम बिना ये राजा रसब हो। माटी लदे कुमार के वही घास न डाले कोय। पुण्यात्म्यांनो, ही भगवानांनी सांगितलेली वाणी दास म्हणत आहे, जी परमेश्वर स्वतः येऊन सांगतात. जसे गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये तुम्हाला प्रमाण दाखवले होते की गीता ज्ञानदाता म्हणतो की तो परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून जे ज्ञान देतात ते तत्वज्ञान आहे. आणि त्या ज्ञानामध्ये ती विशेष माहिती आहे आध्यात्मिक यज्ञांची. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची. आणि त्याला तत्वदर्शी संतच सांगू शकतात त्या परमात्म्याच्या त्या तत्वज्ञानाला. तर ही ती तत्वज्ञानाची वाणी आहे जी भगवानांनी सांगून ठेवली आहे. आता आपण हे समजू की आपण वेळीच आता मनुष्य जीवनासारख्याच सुविधा प्राप्त होतात. कुत्र्याच्या आयुष्यात कुत्र्यासारखीच सेटिंग होईल. तर आता आपण हे विसरून जातो की वेळच्या वेळी जेवण मिळते, पाहिजे तेव्हा चहा घेतला, पाहिजे तेव्हा दूध प्यायले, भूक लागली की जेवून घेत असतो. आणि जेव्हा हे शरीर साथ सोडेल, कारण की हे मिळाले याचसाठी होते, या अशा सुविधा, ही अशी बुद्धी दिली होती की तुम्ही यात परमात्मा प्राप्तीचा प्रयत्न कराल. आणि जर परमात्मा नाही प्राप्त केला, भक्ती न करून आणि बाकी क्षुल्लक गोष्टींमध्ये जीवन व्यर्थ करून टाकले, तर मग परमात्मा सांगतात की राजा सुद्धा जेव्हा गाढव बनेल तेव्हा सामान्य जीवाचं काय स्थान असेल, काय लायकी असेल, सहजच लक्षात आलं पाहिजे. मग काय सांगतात परमात्मा? कबीर हरि के नाम बिना ये नार कूतिया हो। गली गली भौंकत फिरे बाई टोक न डाले कोई। परमात्म्याच्या भक्तीशिवाय राजाची राणी ही म्हणतात कुत्रीची योनी प्राप्त करते. मग सांगतात नक बेसर नक पे बणी ये पैर थी हार हमेल। कबीर बीबी पड़दे रहे थी डोडी लगे थी बार। गात उगाड़े फिरती हैं वो बन कुतिया बाजार। वो पर्दे की सुंदरी संदेशा मोर। गात उगाड़े फिरती हैं वो करे सरायों शोर। मोठ्या मोठ्या घरच्या लेकी सुना पडद्यामध्ये राहत असत. राजाच्या राण्या पडद्या आड राहत असत. यांच्या पुढे पहारे लागलेले असायचे, कोणतीही गैर व्यक्ती तिथे फिरकू नये म्हणून. आणि त्यात ते आपली इज्जत समजत असत. आता परमात्मा म्हणतात बीबी पड़दे रहे थी और डोडी लगे थी बार। बाहेर म्हणजे दाराच्या पुढे चौकी पहारेकरी उभे राहत असत. और गात उगाड़े फिरती हैं वो बनकुतिया बाजार। वो पर्दे की सुंदरी और सणो संदेशा मोर। अब गात उगाड़े फिरती हैं वो करें सरायों शोर। नकबे सर नकबे बनी वो पैर थी हार हमेल। और सुंदरी से कुतिया बनी। कसे स्वरूप बिघडले और सुन साहेब के खेत। आता पुण्यात्म्यांनो, या गोष्टी काही बोलण्या ऐकण्यापर्यंत मर्यादित ठेवायच्या नाहीयेत. या आपल्या हृदयात कोरायच्या आहेत आणि यावर खूप विचार करायचा आहे की परमात्म्याने हे शब्द का उच्चारलेत. विचार करण्यासारखा विषय आहे की ज्या मोठ्या घरच्या लेकी सुना
त्यांना घरातून बाहेर जायला अलाउड नव्हते. त्यांच्या अब्रूचा नाश व्हायचा. आणि ज्या कारणाने त्या सत्संग आणि संतांच्या या विचारापासून वंचित राहिल्या, जेव्हा त्या राण्या होत्या, सुंदर दागिने घालत असत, आभूषणे घालत असत, काजू खिसमिस आणि बदामयुक्त हलवे आणि खीर खात असत, कारण की त्यांच्या पूर्वजन्मीची कमाई शुभसंस्कार त्यांच्या सोबत होते. भविष्यात कोणता चार्जर लावला नाही, भविष्यात कोणी संत त्यांना भेटला नाही, भक्ती करण्याची, ज्ञान ऐकण्याची कोणती संधी न मिळाल्याने त्यांनी मनुष्य जीवन वाया घालवले. काजू किसमिस बदामाचे हलवे खीर खात असत आणि उष्टे टाकत असत, ते त्यांच्या दासी खात असत. एका परमात्म्याची भक्ती न केल्याने पुढच्या जन्मी ती कुत्रीच्या योनीत जाते. आणि कुत्रीच्या आयुष्याशी तुम्ही खूप परिचित आहात. तरीही परमात्म्याने पुढे सांगितलंय की तीच राणी जी पडद्यामागे राहायची, ज्यांची अब्रू नाश व्हायची सत्संगाला गेल्यामुळे, आता ती अब्रू कुत्री बनून फिरत आहे, निर्वस्त्र फिरत आहे. तर परमात्मा म्हणतात, कुलकर्णी के कारण जो जीव गया बिगो, हिने हिचा बट्ट्याबोळ केला या लोकलज्जेमुळे. और जब ये कुल के कर लेगा, जब तू चार पाया का हो, गाढव होऊन कुत्री होऊन फिरशील, तेव्हा तुला हा परिवार तुला काय. तर यासाठी परमात्मा हे असे असे घाव घालायचे, झोपलेल्या आत्म्यांना जागे करायचे, जागोजागी उभे राहून. आणि आत्मा एवढा अचेतन करून ठेवला या काळाने. आधी तर ज्ञानहीन केले आणि मग मोह ममतेमध्ये अडकवून ठेवले. हा तुझा मुलगा, ही तुझी मुलगी, ही तुझी कार, हा तुझा बंगला. आणि काम करता करता भक्ती करावी लागेल. आता तर सगळे हेच म्हणतात की सवड नाही, वेळ नाहीये माझ्याकडे. कोणी तर अशी धारणा केली आहे की भक्ती तर म्हातारपणी करायची असते. तरुण मुलांचे, तरुण मुलींचे काय कारण सत्संगाला जाण्याचे? नशीब फुटलं आमचं. म्हातारपणी भक्ती होईल. ते म्हातारपण विचारा त्या म्हाताऱ्यांना, कुठे दातच काढायचेत, कुठे डोळेच तपासायचेत, कुठे पोटऱ्या दुखत आहेत, कधी बीपी हाय, कधी लो, कधी शुगर वाढली. म्हातारपण म्हणजे हा दुर्गतीचाच काळ आहे. जर आधीपासूनच भक्ती सुरू केली तर म्हातारपण आपले रोगविरहित, परमात्म्याची शक्ती बरोबर असेल तेव्हा ते नीट राहील. आता परमात्म्याच्या भक्तीचा आधार बघा तर जसे प्रल्हाद होते, 10 वर्षांचे होते आणि 10व्या वर्षी भक्ती करू लागले होते. ध्रुव 5 वर्षांचेच होते आणि परमात्म्याच्या या तत्वज्ञानामध्ये सूक्ष्म वेदात सांगितलंय की 3 वर्षांच्या बालकाला परमात्म्याचा मंत्र प्रथम मिळायला हवा. हे वेद प्रमाणित करतात. 3 वर्षाच्या वयात, 3 वर्ष जो परमसंत असेल तो 3 वर्ष वयाच्या मुलांनाच उपदेश देण्यास प्रारंभ करेल. आणि जर आपण ही वाट बघत बसलो की म्हातारे झाल्यावर, वृद्ध झाल्यावर भक्ती करू, मुलांना यापासून दूर ठेवले आणि 20व्या वर्षीच मृत्यू झाला, प्रारब्ध तेवढेच असेल, तर मग काय करणार? तर लहानपणापासूनच मालकांचा आधार मिळाला तर आपले एजही एक्सटेंड होईल, आयुष्यही वाढेल, साथ देतील भगवान, पापापासून वाचाल, भक्ती संग्रह होईल, 100 आपली संकटे टळतील. तर इथे परमात्मा सांगू इच्छितात की अजूनपर्यंत आपल्याला तत्वज्ञान न मिळाल्याने आपण लोकवेद, दंतकथा आणि आपल्यानुसारच आपण सारे ज्ञान विचार व्यक्त करत होतो, जे व्यर्थ होते. तर परमात्म्याने जागोजागी जाऊन हे ज्ञान दिले. 64 लाख परमेश्वरांचे शिष्य झाले होते. 64 लाख. आज तर पुण्यात्म्यांनो टीव्हीवर एक चॅनेल चालतं, प्रोग्रॅम चालू असेल तर करोडो व्यक्ती घर बसल्या बघू शकतात. करोडो टीव्ही लावून दिले दात्याने. प्रथम परमेश्वराने स्वतःच्या आध्यात्मिक पॉवरचा उपयोग केला. आज तो नाही होऊ शकत, कारण परमात्मा हरेक काम एका गुप्ततेच्या पद्धतीने करतात. जर परमात्म्यांनी आज त्या लीला केल्या
आज तर सर्वांकडे मोबाईल आहेत. एका सेकंदात सांगितले की गुरुजी तिथे होते, गुरुजींनी तिथे सत्संग केला, तिथे भेटले. तर एक लोक त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतात की हे तर जादूगार आहेत आणि मग परमात्म्याला ग्रहण नाही करणार. तर आज परमात्म्याने वैज्ञानिक पद्धतीने हे आपले ज्ञान आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवले आहे. आता परमात्मा घरोघरी जात असत, सत्संग करत असत आणि परमेश्वराला शरण गेल्याने ते दुःखी प्राणी सुखी व्हायचे. एक ब्राह्मण परिवार होता. त्याची 2 मुले 2 मुली होत्या आणि 4ही मुले मनोरुग्ण, पत्नीलाही प्रेतबाधा आणि त्यांच्या उपचारासाठी खूप पैसा खर्च झाला आणि कंगाल झाला, निर्धन झाला. सगळे सोयरेही नातेवाईक पण त्यांचा तिरस्कार करू लागले आणि त्यांनी एक रामानंद नावाचे स्वामी रामानंदजी, काशीचे एक प्रसिद्ध संत होते, त्यांच्याकडूनही दीक्षा घेतली आणि त्यांच्याकडूनही ट्रीटमेंट म्हणजे समाधानाची अपेक्षा केली. त्याचवेळी परमेश्वर आलेले होते. एक शिशुरूप धारण करून प्रकट झाले होते. काशी शहरातील लहरतारा नावाच्या एका सरोवरात कमळाच्या फुलावर आपल्या सतलोकातून येऊन बालक रूप धारण केले होते. नीरू आणि नीमा नावाचे जे निपुत्रिक पती पत्नी होते ते परमात्म्याला घरी घेऊन गेले. बरोबर तिथे त्यांचे संगोपन कुमारी गायीच्या दुधाने झाले होते. हळूहळू मोठे झाले तेव्हा व्यावसायिक तोच व्यवसाय जे नीरू करत असे, विणकराचे काम करू लागले आणि बरोबरच आपला जो उद्देश घेऊन आले होते त्याचा प्रचारही करत असत. त्याच काळात परमात्म्याने एक लीला केली होती. ती वेगळी गोष्ट आहे, परत कधीतरी सांगू. आता एवढेच सांगतो की स्वामी रामानंदजी आणि परमेश्वर कबीरजींचे बोलणे चालू होते. बसले होते त्याचवेळी तो ब्राह्मण तिथे पोहोचला आणि तो ब्राह्मण आपले गुरुदेव स्वामी रामानंदजींना म्हणाला की गुरुदेव, मी अतिशय दुःखी झालो आहे, अतिशय आर्त आहे, तुम्हाला शरण आलो आहे, मला काही उपाय सांगा. तर रामानंदजींनी त्याला बरेच सारे जंतरमंतर आणि बरेचसे अजूनही दानधर्माचे उपाय सांगितले होते. त्यानेही त्याला काही उपयोग झाला नाही. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही जो कोणी दुःखी प्राणी असतो तो परमात्म्याची मदत घेण्यासाठी संतांकडे जात असतो किंवा त्याला जे कोणी सांगते की तिथे उतारा देतात किंवा कोणी मांत्रिक बसला आहे तिथेही जातात. तर जेवढेही संत आहेत ते आधी आपली क्रिया सांगतात की तुम्ही असे करा, या मंत्राचा जप करा, हे असे दान करा. त्यानेही काही लाभ नाही होत. तर सगळे शेवटी हेच म्हणतात की तुमच्या प्रारब्धात लिखित आहे, अर्थात तुमच्या नशिबात लिहिले आहे, हे तुम्हाला भोगावेच लागेल. मग उदाहरण देतात की जसे भगवान श्री रामाने बालीला मारले होते, जो सुग्रीवाचा भाऊ होता, वृक्षाच्या आडून, आणि त्याची ही भरपाई भगवानाला द्यावी लागली श्रीकृष्ण रूपात. एका शिकाऱ्याने त्यांच्या पायात बाण मारला, विषारी, आणि तेव्हा श्रीकृष्णजींचा मृत्यू झाला. आणि तो मारणारा कोण होता? तो शिकारी, तो बालीचा आत्मा होता आणि श्रीकृष्ण रामाचा आत्मा. तर अशा प्रकारचे उदाहरण देऊन रामानंदजींनी त्या ब्राह्मणाला सांगितले की बाबा, हे तुझ्या प्रारब्धात लिहिलेले आहे, ते कोणत्याही प्रकारे बदलू नाही शकत. मला जे विधी माहीत होते ते मी सर्व सांगितले. त्याच वेळी परमेश्वर म्हणाले, स्वामीजी, तुम्ही मोठे विद्वान आहात, वेद देखील जाणता,
काय वेदातही असे नाही लिहिलेले की परमात्मा जीवाच्या सर्व पापांचा नाश करू शकतो? म्हणजे पापामुळेच दुःख आहे का? पाप जे प्रारब्धात लिहिले गेले आहे, नशिबात लिहिले गेले आहे, तर त्याला प्रारब्धाचे कष्ट म्हणतात, संकट म्हणतात, आणि ते भोगावेच लागते, भोगल्यानेच संपते. तर परमेश्वराने प्रश्न केला की स्वामीजी, तुम्ही काय वेदातही असेच लिहिलंय? स्वामीजींनी झटकन सांगितले की हो, असेच लिहिलंय. कोणत्याही वेदात असे प्रमाण नाही की सगळे असेच लिहिलंय की आपली कर्मे भोगावीच लागतील. तर परमेश्वर म्हणाले की यजुर्वेद अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये बघा स्वामीजी. आता त्यांना तर तोंडपाठच होते. आता पुण्यात्म्यांनो, इथे वीज कोसळलीये. सद्ग्रंथांना तोंडपाठ करून ठेवले होते या ब्राह्मण लोकांनी, आणि यांना कखही माहिती नव्हते की हे सांगत काय आहेत. रामानंदजींचे डोकेच फिरले की एका विणकराचा मुलगा, धाणकाचा पुत्र, कधी याने वेद पाहिलेही नाहीयेत, आणि आज याने मंत्र सांगितला. 104 वर्षांचे त्यामध्ये परमात्म्याचा आणि त्यांच्या जीवनात लीलामय जीवन जे परमात्मा शरीरात दाखवत होते. 99 वर्षांचे अंतर होते, 99 वर्षांनी मोठे होते परमात्म्यांपेक्षा, आणि संपूर्ण जीवनही त्यांनी वेद आणि गीता पुराणांच्या अध्ययनात व्यतीत केले होते. तर परमेश्वर म्हणाले, कबीर साहेब म्हणाले, स्वामीजी, जर प्रारब्धाचे कष्ट भोगायचेच आहेत तर मग या भक्तीची काय गरज आहे? मग आता कोणाच्या संस्कारात दुःख आहे तर ते दुःख तर भोगावेच लागेल. मग भक्ती काय डोक्यावर आपटायची? काय गरज आहे या भक्तीची? कोण करेल भक्ती? काय आवश्यकता आहे परमात्म्याची? ती भक्ती यापेक्षा वेगळी आहे, आणि तो मंत्र माझ्याकडे आहे. आता पुण्यात्म्यांनो, जो दुःखी माणूस आहे त्याला तर संकेत पाहिजे. त्याने लगेच विचारले की तुम्ही कोण आहात भाऊ? हे भगतजी, तुम्ही कुठे राहता? आता त्यांनी लाल कपडे परिधान केलेत, संपूर्ण आयुष्य संस्कृत बोलले, त्यांना तर महाराज समजत आहेत, आणि परमात्मा बसलेत एका सामान्य वेशभूषेत. त्याने विचारले, भगतजी कुठे राहता तुम्ही? तुमचा काय पत्ता आहे? परमात्म्याने सांगितले की बाबा, मी धाणक आहे, विणकर आहे, आणि निरूचा मुलगा आहे. अशी अशी माझी झोपडी आहे, तिथे राहतो. आता परमात्म्याने हे सांगणे यासाठी अनिवार्य मानले कारण ज्याला भगवान हवा असेल तो येईल, आणि जर ब्राह्मणपणामध्ये असेल त्यावेळी स्पृश्य अस्पृश्यता खूप होती, तर आपला बाबा निघून जाईल. तर परमात्म्याकडे तर तो गेला सायंकाळी लगोलग की महाराज मी खूप दुःखी आहे. तर तिथे जेव्हा परमात्म्याकडे गेला तिथे अजूनही बरीच दुःखी माणसे बसली होती, आणि ती आपसात चर्चा करीत होती. मी एवढा दुःखी होतो. परमात्म्याकडून नाम घेतले, अरे भगवान आलेत, हे परमात्मा आहेत, तुम्ही त्यांना विणकर नका समजू, ते धाणक नाहीयेत. आता ज्यांच्याकडून दुःख कटत असतील त्यांना कसं म्हणेल हा तर साधा माणूस आहे? तर ती व्यक्ती ती पोचली तिथे. ब्राह्मण जेव्हा तिथे बाजून भक्त बसलेले सांगत होते, भगवान आले जेव्हा सत्संगाचे आयोजन केले होते त्यांच्यासोबत दुसरे बाजूला बाहेर मैदानात, तर त्या ब्राह्मणाचे मनोबल वाढले. आता जेव्हा हे भक्त म्हणत आहेत म्हणजे काहीतरी मार्ग सापडेल. तर परमात्म्याच्या केवळ आशीर्वादाने परमात्मा म्हणाले, बाबा तुझ्या सर्व मुलांना घेऊन ये. त्याने सर्व दुःख सांगितले, त्यांना दीक्षा देवव. तर त्याने विचार केला की आधी माझ्या मुलांना घेऊन जातो, कारण इज्जत आणि बेइज्जत आमच्या सोबत चालली आहे, घरी संकटांचा कहर आहे. दोन्ही मुलांना घेऊन आला. परमात्म्याने दीक्षा दिली, बाळा भक्ती करशील ना तेव्हा गोष्टी बनतील. केवळ आशीर्वादानेही सुख दिले असते, परंतु त्याने फक्त एकच दुःख टळेल, पुढे आयुष्यात न जाणो किती दुःखे आहेत तुमची. परमात्म्याने नाम दिले. दोन्ही मुले अशी बरी झाली जणू दुःख कधी नव्हतेच. स्वतःची स्वतः उठून गेली. ज्यांना कसे बसे उचलून आणले होते तर त्यांना एकदम आनंदाचे उधाण आले. मग आपल्या मुलींना, पत्नीला, सर्वांना देववले नाम. परमात्म्याच्या आशीर्वादाने सर्व नीट झाले, स्वस्थ झाले काहीच दिवसात. आणि मग घरातले कामही त्याचे खूप चांगले चालू लागले. आता तो ज्या कोणाला भेटत असे
त्याला सांगत असे की भगवान आलेत, चला तिकडे परमात्मा आहेत विणकरांच्या कॉलनीत, भगवान अवतरले आहेत. पण त्याचं कोण ऐकणार ब्राह्मण? तर पुण्यात्म्यांनो, एकेकाळी एक सर्वानंद नावाचे ब्राह्मण होते आणि त्यांनी 4ही वेद, 18 पुराणे, गीता हे सर्व कंठस्थ केले होते. आणि त्यांनी आपल्या काळच्या सगळ्या ब्राह्मणांना, सर्व विद्वानांना शास्त्रार्थात पराजित केले होते. तर त्याच्या मनात अशी कल्पना आली की माझे नाव सर्वानंदाऐवजी सर्वजीत ठेवेन, माझ्या आईला सांगतो. त्याने सर्वांना हरवले म्हणून तो असा विचार करत होता. दुसरीकडे काय झाले की त्याची आई, जी सर्वानंदची आई होती, तिचे नाव शारदा होते, ब्राह्मणी, आणि ती देखील अशीच स्वतःच्या प्रारब्धाचे कर्म भोगत होती. आता ब्राह्मण असल्यामुळे आणि आता तिचा मुलगा, तिचा पुत्र विद्वान, ज्याने सर्व विद्वानांना पराजित केलं, आपल्या पुत्राकडून देखील सगळे मंत्रतंत्र, जे काही गायत्री मंत्र वगैरे अनुष्ठाने सांगितली मुलाने, ती देखील केली. अजूनही ज्यानेही जो कोणी महापुरुष संत तपस्वी सांगत असे तिथेही जायची. परंतु तिला कोणताच आराम नाही पडला. खूपच तीव्र बेचैनी असायची. ना भूक लागायची. अंथरूण धरले होते, अस्थिपंजर उरलेले दिसत होते. तिथे होती एक परमात्म्याची शिष्या, एक भगिनी ब्राह्मणी. एक बहीण गेली, ब्राह्मणी नाही, तशी एक बहीण गेली. कोणत्या कामाने? अन्य जातीची, शर्वण जातीची. तर तिने विचारले की शारदा बरी आहेस? तिने अंथरुणावर पडल्या पडल्या पाहिले आणि म्हणाली, बाई कुठे बरी आहे? शेवटचे श्वास मोजते, खूप त्रासात आहे, बऱ्याच वर्षांपासून असाध्य रोगाने ग्रासलेली आहे. ती परमात्म्याची शिष्या मुलगी म्हणू लागली की ताई, कुठे दाखवले नाही का तुम्ही? अगं सगळे डॉक्टर झाले, वैद्यांकडून चेक करून घेतले आणि कोणतेही साधू संत आसपासचे नाही सोडले. सर्वांनी सांगितले की तुझ्या प्रारब्धाचे भोग आहेत, तुला भोगावेच लागतील. ती बहीण म्हणाली की जर तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर मी सांगू, एक महापुरुष आले आहेत. ती म्हणू लागली, सांग कोण आहेत? की माझ्या गुरुजींकडून दीक्षा घे. मी सुद्धा आधी खूप त्रस्त होते, तुमच्यापेक्षाही खूप वाईट हाल होते माझे. फक्त माझेच नाही, माझ्या मुलांचेही हेच हाल होते. माझे पतीही त्रस्त होते, प्रेतबाधा होती आणि मला असाध्य रोग होता. त्या गुरुजींकडून दीक्षा घेताच आणि आम्ही पूर्ण बरे झालो. 2 वर्ष झाली आम्ही आमचे आयुष्य जगत आहोत. आता शांत झोपतो, वेळेत उठतो. तर उठून बसली शारदा की बाबा आज काही आशेचा किरण दिसत आहे. तर तिने विचारले की कोण आहेत तुमचे गुरुजी, मलाही सांग. तर त्या बहिणीने सांगितले की कबीर नाव आहे त्यांचे आणि विणकर कॉलनीत राहतात. म्हणू लागली ती तर की विणकर धानक आहेत ते? तर म्हणाली हो धानक आहेत. परत पडली जशीच्या तशी खाटेवर. म्हणाली नाही, आम्ही ब्राह्मण आहोत आणि ते एक धानक, अब्रूचा नाश होईल, मी नाम नाही घेणार. तर त्या बहिणीने खूप समजावले की बघा, मी ज्ञान ऐकले त्या परमेश्वराचे. आज तुम्ही ब्राह्मणी आहात आणि मृत्यूनंतर तुम्ही इतर जातीतही जन्म घेऊ शकता. तुम्ही पशुयोनीतही जाल, तेव्हा कुठे जाईल ही जात तुमची? तर म्हणू लागली की ताई तुम्ही जा, बस फालतू गोष्टी नका करू. यापेक्षा मला मरण आले तरी बरे होईल. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, राज तजना सहज है, सहज तरिया काने, और मान बढ़ाई ईर्षा, ये दुर्लभ तजनाई. ती निघून गेली. काही दिवसांनी तो ब्राह्मण जो परमात्म्याला शरण येऊन बरा झाला होता. पुण्यात्म्यांनो, तुम्ही तर बालक आहात, दास त्या भगवानाशी परिचित आहे. तुमच्यासाठी जो परमात्मा भटकत आहे ना, तुम्ही तर एका अबोध बालकाप्रमाणे वारा वाहील तशी पाठ फिरवता आणि ते पिता माता मागे मागे पळत राहतात.
खड्ड्यात पडेल हा, उचलावे पळत जाऊन बाळाला. आज तुम्ही एवढे लहान आहात. या भगवानाच्या मार्गात आणि या आपल्या अध्यात्माच्या मार्गात कबीर साहेब म्हणतात, मैं रोवे तू सृष्टि को और या सृष्टि रोवे मोहे. गरीबदासजी म्हणत आहेत, परमात्म्याशी परिचित ज्ञानाच्या आधारे भगवानांची वाणी सांगत आहेत. गरीबदास इस योग को समझ नहीं सकता कोई. सो चलचिदर मैं करूं अपने जन के काज. ज्या प्रिय आत्म्यांना शरण जायचं यांना न जाणो काय कारण बनवतील त्यासाठी. तर तो ब्राह्मण निघून गेला. तो जवळचा नातेवाईक देखील होता त्यांचा. पूर्वी दूर प्रदेशातून येणं जाणं महिनोन महिने नाही व्हायचं. 6-6 महिने, 2-2, 1-1 वर्ष सरायचं नातेवाईकांकडे यायला जायला. तर तो ब्राह्मण त्याच काशी शहराच्या आसपास कोणतं गाव होतं त्या गावी राहणारा होता. आणि शारदा बनारस मध्ये काशीला राहत होती. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? वैशाली महादेव माने. आपण कुठून आलात? राहणार सिद्धेवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे आणि घरची शेती आहे, शेतात काम करत. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 24/5/2015 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर आम्ही पारंपरिक देवी देवतांची, कुलदैवत, ग्रामदैवत, तसेच दत्त, शंकर, दुर्गादेवी, नवरात्र वगैरे सगळ्या देवी देवतांची भक्ती करत होतो. जसं मी लहानपणापासून मला पूर्ण परमात्मा म्हणजे कोण आहे या म्हणजे देवी देवतांची भक्ती करते. लहानपणापासून मला इतकी आवड होती देवांची की लहानपणापासून वाटायचं की प्रत्येक ग्रंथ वाचते, काय करते, त्यावेळेस वाटायचं की पूर्ण गुरुच्या शरणात जावं, म्हणजे पूर्ण गुरु कोण आहे, कोणता गुरु करावा, अशी एक ही व्हायची. मी जसं दासबोध ग्रंथाचं पारायण करायचे, शिवलीलामृतचं पारायण करायचे, देवीपुराण, शिवपुराण हे ग्रंथ वाचायचे, भगवद्गीता वाचायचे, पण त्याचा अर्थ काही कळतच नव्हता. मग मी परत नंतरनं लग्न झाल्यानंतर मला इतका त्रास व्हायला लागला. लग्न अगोदर मला 1 रुपयाची गोळी पण नव्हती. लग्न झाल्यानंतर मला त्रास व्हायला लागला. मग ग्रामदैवत आमचं, त्या देवाकडे गेलं तर तिथं पण काही फरक पडेना. मग नंतर आम्ही क्षेत्र नारायणपूरला, तिथं दत्ताच्या तिथं जात होतो. तिथं पायी चालत वाऱ्या केल्या. तिथं असं दर गुरुवारी, दर पौर्णिमेला भक्ती करायचो. तिथं पण काही फरक पडेना. मग संत निरंकारीमध्ये गेलो, तिथं पण काही फरक पडेना. 2 वर्ष निरंकारीची पण भक्ती केली. तिथं एक तू ही निरंकार मैतेरी शरणा मैनो भक्षलो असा मंत्र जाप दिला होता. तो बी रात्रंदिवस तना मना धनापासून जिथं सत्संग असेल तिथं जायचो आणि तिथं जाऊन आम्ही भक्ती करायचो, सत्संग करायचो, तरी पण तिथं काही फरक पडेना. मला बाहेरची 3 तापाचं कष्ट असं म्हणतात, प्रेत बाधा वगैरेचा त्रास होत होता. आणि मग दत्त महाराजांच्या तिथं पण नारायणपूरला गेलो, चालत पायीवारी केली. चतुर्थी, पौर्णिमा, सोमवार, गुरुवार असे जे जे देवी देवतांची भक्ती येईल ती मी सगळं व्रत वैकल्य करायचे. तरी पण मला तिथं मनाची शांती होत नव्हती की मला म्हणजे अजून कुठेतरी काहीतरी चुकतंय. लहानपणापासून वाटायचं की मी असं तीन वेळे जर असं जेवण करतो आपण, 3 वेळा रोज हे करतो, तसं 3 वेळेची उपासना करावी, साधना करावी आणि आपल्या जीवनाचं सार्थक कसं व्हावं. भक्तीत पण मला 3 वेळा असं नित्यनेमाने जे काय करेल ते असं करावं वाटायचं. पण ते जिथं जाईल तिथं माझी काही मनोकामना पूर्ण होत नव्हती. जसं आपण सांगत आहात की अगदी लहानपणापासूनच आपल्याला परमेश्वर प्राप्तीची ध्यास होते, त्याचप्रमाणे परमेश्वर कसा असतो, कुठे मिळेल याबद्दल आपल्याला चिंता असायची. त्या अनुषंगाने आपण जी महाराष्ट्रामध्ये भक्ती साधना आहे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, त्याचप्रमाणे जे आपले गुरु आहेत, जी संत मंडळी आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण अनुग्रह घेतला होता. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्याबद्दलचं माहिती
किंवा त्यांचं ज्ञान काय आहे हे आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी एकदा म्हणजे माझ्या मावशीच्या गावाला गेले होते. तिथं मग मला पुस्तक वाचायचा भरपूर छंद होता. मी पारायण वगैरे करायचे आणि मग तो भाऊ हे होता म्हणजे त्याला पुस्तक मिळालेलं होतं. त्यांनी कचऱ्यात टाकून दिलेलं होतं. ह्या पुस्तकात वेगळंच आहे, काहीतरी आहे. मग मी वहिनींना म्हणले की मला एक पुस्तक द्या. मग कोणतं वाचायला तर वहिनी म्हणल्या ह्याच्यात तर वेगळंच आहे, असं करायचं तसं करायचं. मग मी त्यांच्याकडून ते आज जाणून बुजून घेतलं की वेगळं ज्ञान आहे म्हणल्यानंतर काहीतरी मला ह्यात सापडेल. म्हणून ते पुस्तक घेतलं मी आणि ते पुस्तक हळूहळू वाचता वाचता मला त्या पुस्तकाची गोडी लागली आणि त्याच्यातला अर्थ समजू लागला. मग मी 4 वेद, देवीपुराण, शिवपुराण, भगवद्गीता सगळे ग्रंथ आले. अगोदर तर हे बाकीचे ग्रंथ वाचलेलेच होते, पण ते ग्रंथ आणून त्या शब्दाला शब्द, ओवीला ओवी मिळवून 5 वर्ष मी त्याचा पूर्ण अभ्यास केला. संत रामपालजी महाराजांचं मिळालेलं ते पुस्तक, त्या पुस्तकाचं नाव होतं भक्ती सौदागरा संदेश. आणि ते पुस्तक घेऊन त्याचे पूर्ण सगळं विश्लेषण केलं. ते माझ्या तोंडी पाठ झालेलं होतं आणि मग नंतर हळूहळू मला काही त्रास व्हायचा, काही कमी येईना आणि मग मी ते पुस्तक वाचत वाचत, माझ्याकडे वेळ पण भरपूर होता आणि ते पुस्तक वाचून मी पूर्ण त्याचा अभ्यास केला आणि पुन्हा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलो. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आहे हे पुस्तक आपण आपल्या भावाकडनं घेतलं आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण आपले जे हिंदू धर्माचे सद्ग्रंथ आहेत त्याच्याशी मिळवून बघितलं आणि जेव्हा आपल्याला जाणवलं की ही जी भक्तिविधी संत रामपालजी महाराज सांगतात हीच शास्त्रानुसार आहे आणि हीच खरी भक्तिविधी आहेत हे आपल्याला जेव्हा भासलं, त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी स्वीकारली, त्यांनी जे आपल्याला गुरुमंत्र दिले त्याचा आपण जेव्हा जप केला आणि जी भक्ती साधना त्यांनी दिली, त्या भक्ती साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यावर त्यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर भरपूर लाभ झाले. काय सांगू तुम्हाला सर, परमात्मा म्हणतात की जो मेरी शरण है ताका हूँ मैं दास, गेलं गेलं लाग्या फिरो जब तक धरती आकाश. त्यांनी कचऱ्यात फेकून दिलेलं पुस्तक मला मिळालं आणि मी त्याचा अध्यात्मावर विश्लेषण केलं आणि संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतली. आणि परमात्मा म्हणतात की 7 समंदर की मशी करू लेखनी करू बन रहा है, धरती का कागज करू पर गुरु बन लिखा न जाए. इतकं मला अनुभव दिला आणि लाभ दिलेत परमात्माने की त्याचं विश्लेषण करताना थकून जाईल. परमात्माचे इतकं लाभ दिलेत. मला इतका त्रास होत होता लग्न झाल्यापासून. मला म्हणजे बाहेरची पित्रबाधा होती, इतका त्रास होत होता की असं कुठल्याही देवी देवतांना जायचो आम्ही, इतका म्हणजे असे गडगड लोळायचे. मला इतकं मंदिर पुरत नव्हतं दत्तांचं. कुठं जाईल तिथं मला काहीच कळत नव्हतं. की परत नंतर दुसरे सांगायचे मला की बाबा तुला असा असा त्रास होत होता. ज्यावेळेस मी संध्याकाळी बेशुद्ध पडायचे त्रासात आणि सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत मी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मला कळतच नव्हतं की मी काय करते, कुठं जाते, कसं आहे, काहीच कळत नव्हतं. म्हणजे इतका त्रास व्हायचा की मुलांना तर त्या वेडात इतकं मारायचे की बास. म्हणजे आमच्या घराची बी परिस्थिती इतकी बिकट होती. आम्ही 5 वर्ष घर सोडून गेलो होतो. पूर्ण परिवार, शेती, जागा सगळं सोडून पूर्ण परिवार आम्ही दुसऱ्या गावाला जाऊन राहिलो होतो. तिथं गेल्यानंतर 5 वर्ष असंच काढले, इकडं जा तिकडं जा करत करत. कुठल्या ह्या देवाला सांगितलं, सगळं जिथं जाईल तर त्यांनी हात वर केले की माझ्या या वाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे ना, आता तुझ्या नशिबात एवढंच आहे. आणि असं करता करता मला थायरॉइड, BP, शुगर असे काही एक रोग उद्भवले आणि मग नंतर माझी परिस्थिती आणखीच बिकट झाली. रोज दवाखान्यात नेणं, रोज वगैरे सगळं चालू झालं. एक मुलगा दवाखान्यातून आणला की दुसरा आजारी पडायचा, त्याला आणलं की तिसरं पडायचं, कधी मी पडायचे. माझ्या मिस्टर असेच हे करायचे. मग माझ्या मिस्टरांना असं एक बाजू गेलेली होती, अशी पूर्ण बाजू गेलेली होती. हात पूर्ण असं, त्यांना एक पाण्याला बादली सुद्धा उचलत नव्हती, इतकं त्रास व्हायचा आणि ते चिडचिड करायचे. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यापासून त्यांचं ते पूर्ण दुखणं दवाखान्यात न जाताच पूर्ण बंद झालं. हा मला लाभ मिळाला. दवाखान्यात गेलं की सगळे म्हणायचे की
डॉक्टर म्हणायचे ह्यांची दाढ काढावी लागेल, ह्यांना त्रास होतोय वगैरे. 4 दाढा काढल्या पण त्यांचं दुखणं काही थांबलं नव्हतं. पण रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यापासून ते कधी कमी आलं न दवाखान्यात जाता, आणि कधी काय झालं ते पूर्ण असं बंद झालं. आणि सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर मला जो त्रास होत होता की मी असं गडगड लोळायचे, परत नंतर असं काहीच कळत नव्हतं की मला अख्खं मंदिर सुद्धा पुरत नव्हतं की मला मी शुद्धीत आहे का नाही, मी कुठं आहे, कुठं गेले, काहीच कळत नव्हतं. मुलांना मारायला लागली, कोण म्हणजे माणूस कोण माझ्याजवळ येत नव्हतं आणि कोण परिवार सुद्धा येत नव्हता. मी प्रत्येक हर गोष्टीला प्रत्येक देवाकडे गेलं, कुणी म्हणायचं इकडं जा, कुणी तिकडं जा, पण मी सगळीकडे गेले. पण सगळं जिथं जिथं जाईल तिथं सगळ्यांनी हात वर केले आणि म्हणले की ह्या आमच्या आवाक्याच्या गोष्ट बाहेरची गोष्ट आणि तुझ्या हे कर्मातच आहे. आणि मग कर्म काटत नाही देव तर इतका वैतागायचा ना, कर्म काटत नाही तर देव कसला. मग संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर मला त्या दिवसापासून आज दिवस आहे तो, मला कुठला त्रास झाला नाही, कुठला रोग झाला नाही, कुठलं काही झालं नाही. मी पूर्णपणे बरी आहे. आणि आता मला सगळे म्हणतात की इतकी ही आहे तरी शेतात काम कसं करते. मी सगळं काम करते आणि सगळे माझ्या घरचा परिवार पूर्ण बरे आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? हो, मला आणखी खूप लाभ झालेत. आध्यात्मिक लाभ झाला की मला पूर्ण गुरुची एक ओढ होती की आपण काहीतरी करावं. आणि म्हणजे आपण कसं रोज हे करतो तसं रोज कर्म करतो तसं भक्तीत पण करावं वाटायचं. आणि पूर्ण गुरु कोण, कुठल्या गुरुच्या शरणात जावं हा प्रश्न पडत होता. ते पण माझं निरसन झालं. मी वेद ग्रंथ पुराण सगळं वाचल्यानंतर माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळाली आणि मी पूर्ण संताच्या शरणात येऊन माझं आत्मकल्याण करून घेतलं. तिसरा लाभ म्हणजे माझ्या वडिलांनी पण नामदीक्षा घेतली होती आणि त्यांना एकदा हे झालं की त्यांच्या पेशी कमी झाल्या आणि त्यांचं शरीर सगळं सुजलं आणि डॉक्टरांनी त्यांचे डोळे बाहेर पडले. डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांना सोलापूरला न्यावं लागेल आणि माझ्याकडून काय ह्यांचं ही ट्रीटमेंट होत नाही आणि माझ्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे, ही लय जड गोष्ट आहे. आणि मग माझे मिस्टर म्हणाले की डॉक्टर काही करा आणि हिथंच त्यांचा इलाज करा. आणि मग डॉक्टर म्हणाले मी कायच जबाबदार झालं तर नाही. मग सही घेतली वगैरे 8-10 दिवस ठेवलं आणि आम्ही संत सद्गुरू रामपालजी महाराजांना निवेदन केलं की हे परमात्मा आम्हाला म्हणजे ह्यांना जे काय होईल ते हितच तुम्हीच हे करा आणि दया करा. दवाखान्यात मात्र निमित्त मात्र आहे, जे करणार आहे ते तुम्हीच करणार आहात असं म्हणून निवेदन ठेवलं. आणि मग वडील बरे झाले. सगळे म्हणायचे की 50-60 हजार रुपये खर्च आला असेल. परमात्माने असं केलं की फक्त इतकं 8-10 दिवस राहून फक्त वडील त्याच दवाखान्यात आणि तिथंच नीट झाले आणि संत सद्गुरू रामपालजी महाराजांच्या शरणाने आणि फक्त 10-12 हजार रुपये खर्च आला. तो एक वडिलांना जीवदान मिळालं आणि पूर्ण लाभ झाला त्यांना पण संत सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेनं. मला थायरॉइड होता, त्या त्रासामध्ये मला थायरॉइड झाला, BP झाला, शुगर सारखं. थोडं जरी कुणी बोललं तरी राग आला तरी मला लगेच ॲडमिट करावं लागत होतं दवाखान्यात नेऊन आणि साखर खायची नाही वगैरे, खूप त्रास होत होते. मग एकदा थायरॉइडने इतका त्रास व्हायचा की मला काहीच कळत नव्हतं. मग मी सद्गुरू संत रामपालजी महाराजांना निवेदन केले की हे परमात्मा सगळ्याचे इतके दुःख दूर करता तुम्ही, माझं पण हे दुःख तुम्ही दूर करा आणि जे काय आहे मी इथून पुढे दवाखान्यात जाणार नाही, जे काय आहे तुम्हीच पूर्ण करू शकता. आणि असं म्हणून सद्गुरू संत रामपालजी महाराजांना निवेदन केलं आणि माझा थायरॉइड, BP, शुगर सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. आणि पुढचा एक आध्यात्मिक लाभ म्हणजे मी माझी मुलं सगळी आजारी पडत होती सगळ्यांना. आणि मग आम्ही बाहेरच्या गावी राहायला गेलो होतो 5 वर्ष. तिथून परमात्माने आम्हाला गावी आणलं. गावी आणल्यानंतर तिथं आमची सगळी व्यवस्था करून आम्हाला पाण्याची गरज पडली का पाण्याची गरज भासली. मग परमात्माला म्हणलं, सद्गुरू संत रामपालजी महाराजांना निवेदन केलं की हे परमात्मा आता तुमच्या दासांना पाण्याची गरज पडली, त्याची दया करा म्हणलं तेवढं. आणि एका तासात दुसऱ्याच्या शेजारी
शेजारी बोर आलेला होता, तिथं दोघांचं ठरलं की बोर घ्यायचा का, आणि रामपालजी महाराजांना तिथेच दंडवत प्रणाम करून बसलेल्या जागीच तिथं बोर घेतला मागून, आणि तिथं कुठं मारायचं म्हणून तिथंच मागितलं. आम्ही पाणी बघितलं नाही, कुठं गेलो नाही, काय नाही, आणि दया झाली परमात्माची. एका तासात पाणी इतकं व्हायला लागलं की बास, म्हणजे पूर्ण परमात्माने त्या बोरचं पाणी आता संपतच नाही, इतकी दया केली. आणि परत नंतर आता घर, मग माझ्या घरी 4-5 माणसांचं घर होतं छोटंसं, आणि मग मी संत रामपालजी महाराजांना म्हणलं की परमात्मा एवढी दया झाली, म्हणलं सगळं केलंय म्हणलं. आणि लोक आम्हाला म्हणायचे की एवढं देवाचं सांगतो, ह्याला राहायला तरी घर आहे का, असं चिडवायचे. आणि मग सगळे म्हणायला लागल्यानंतर मी म्हणलं परमात्मा तुम्ही बघा आता तुमच्या लेकरांचं कसं करायचं ते. परमात्माने घर सुद्धा दिलं. आणि आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक त्रास तर इतके होते की मला लोक म्हणायचे की, सगळे म्हणायचे की बाई ही मुद्दाम करती, हिला त्रास होत नाही, हिला काय होत नाही. सगळ्या मुलांना त्रास व्हायचा, घरच्यांना, माझ्या एकटीमुळे सारा परिवार माझा विखुरलेला होता. आई वडिलांना त्रास व्हायचा. सगळे म्हणजे जिथं जाईल तिथं इतका खर्च झाला वगैरे सगळं झालं. पण परमात्माच्या दयेने आता जितकं कर्ज झालेलं होतं ते सुद्धा आमचं पूर्ण नील झालं. इतके लाभ झाले. आणि पावलोपावली क्षणोक्षणी संत रामपालजी महाराजांच्या दयेने आम्हाला लाभ होतात की कधी कुठं कुणाच्या पुढे हात पसरायची सुद्धा गरज लागत नाही. ताई, जसं आपण सांगत आहात की जेव्हा आपल्याला संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती मिळाली आणि जे गुरुमंत्र मिळाले, त्या गुरुमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला असंख्य असे लाभ प्राप्त झालेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौगोलिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनं दया प्राप्त झाली आणि आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा जे आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत, आणि जो श्रोता समाज, जो भक्त समाज, श्रद्धाळू वर्ग आज आपल्याला टीव्हीवर बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर देऊ शकत नाही. संदेश तर पूर्ण परमात्मा संत रामपालजी महाराज देऊ शकतील. पण मी एक सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती करून प्रार्थना करते की सगळ्यांनी आपल्या वेदग्रंथात बघा, आपला पूर्ण परमात्मा कोण आहे सगळं हे करून आपण आपले दुःख निवारण्यासाठी तर विश्लेषण करून संत रामपालजी महाराज टीव्ही मध्ये बोट ठेवून वेदग्रंथातलं सगळं सांगतात. आपण भक्ती कशी करतोय, काय करतोय, कुठे करतोय, हे आपल्याला प्रत्येक जणाला प्रश्न पडलेले असतात. ते प्रश्न निवारण करण्यासाठी सगळ्यांनी एकदा सत्संग बघून संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे, हीच माझी नम्रतेची विनंती आहे. जसं आपण सांगत आहात की प्रत्येकाने संत रामपालजी महाराज जे आज या पृथ्वीवर जे ज्ञान देत आहेत त्या ज्ञानाला समजून घेतलं पाहिजे आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी. तर या अनुषंगाने जर कोणा साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा भारताच्या, महाराष्ट्राच्याच काय, भारताच्या, जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक ठिकठिकाणी तुम्हाला संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आहेत. तुम्ही कुठं जिथं असेल तिथं तुम्हाला नामदान केंद्रावर तिथं दिलेल्या टीव्हीच्या स्क्रीनवर येतात, फोन नंबर येतात. त्या फोन नंबर तिथं करून तुम्हाला तुमच्या जवळचं नामदान केंद्र बघून त्याच्यावर दीक्षा दिली जाते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि त्या साधकाला तेथे जाऊन नामदीक्षा प्राप्त होऊ शकते. तर तो साधक जेव्हा त्या नामदीक्षेसाठी त्या नामदान स्थळावर जाईल तर त्या साधकाला तेथे किती पैसे मोजावे लागतात? त्या साधकाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. उलट भक्ती करण्याचे फोटो, एक पुस्तक आणि परमात्माचे जे भक्ती करायचे साहित्य आहे ते फ्रीमध्ये दिले जाते. 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे
www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950